मित्रांनो, खरीप हंगाम 2023 आणि खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो. काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. कोणत्या पद्धतीने हा पीक विमा वाटप होत आहे म्हणजे नेहमी बघायचं झालं तर पीक कापणी प्रयोग वगैरे या बेसिसवर पीक विमा वाटप होत असतो. परंतु मित्रांनो, आपण ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेत आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास वेगळ्याच पद्धतीनं हा पीक विमा वाटप होणार आहे. ती पद्धत कोणती आहे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये मिळणार आहेत आणि ते कोणकोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या महसूल मंडळातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटप होणार आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राज सूर्यतल, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांना 2023चा पीक विमा वाटप होत आहे, तर काही शेतकऱ्यांना 2024चा वाटप होत आहे. बॅकग्राऊंड वाईसला वगैरे मित्रांनो इग्नोर करा. तर मित्रांनो, बघायचं झालं तर बीड जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती सर्वात अगोदर आपण घेऊया. तर बीड जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंगचा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा वाटप झालेला आहे. आता बघायचं झालं तर पीक कापणी प्रयोग वगैरे किंवा जुन्या पद्धतीनं जे वैयक्तिक क्लेम वगैरे करून त्यानंतर कंपनीचे माणसं वगैरे लोक वगैरे येऊन ते क्लेम करायचे, नुकसान दाखवायचे. परंतु मित्रांनो, पोस्ट हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे बीड जिल्ह्यामध्ये हा पीक विमा वाटप होत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये जवळपास बघायचं झालं तर 87 महसूल मंडळे आहेत. तर या 87 महसूल मंडळामध्ये जवळपास हे कापूस आणि सोयाबीन या पिकासाठी पीक विमा वाटप होत आहे. आणि ज्याच्यामध्ये हेक्टरी बघायचं झालं तर काही शेतकऱ्यांना 15,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना 14,000 रुपये हेक्टरी वाटप होत आहे. आणि त्यानंतर बघायचं झालं मित्रांनो, तर 87 महसूल मंडळापैकी काही गाव असे सुद्धा आहेत ज्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे, पीक विम्यापासून वगळण्यात आलेलं आहे. आणि ते कोणत्या महसूल मंडळातील गाव आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सविस्तर त्याच्याविषयी डिटेल माहीत करून घेणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, काही शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातून सुद्धा आहेत. बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा 2023चा शेतकऱ्यांना पीक विमा वाटप झालेला आहे. आता जेवढा कॅल्क्युलेट झालेला होता पीक विमा, त्याच्यात थोडाफार प्रमाणात कमी पीक विमा म्हणजे जवळपास 70% पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे. उर्वरित जे असं बघायचं झालं तर वैयक्तिक म्हणजे उर्वरित पीक विमा असतो 75%चा. परंतु मित्रांनो, उर्वरित 75%चा पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. ज्याच्यामध्ये शेतकरी अजून सुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत. याच्यामध्ये आता काही शेतकऱ्यांचे असे सुद्धा प्रश्न होते की बघायचं झालं तर अकोला जिल्ह्यातून काही कमेंट होत्या की अकोला जिल्ह्यातील पीक विम्यासंबंधित माहिती द्या. ज्याच्यामध्ये 52 महसूल मंडळात, अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळात वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस आणि तूर, मूग या पिकासाठी पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्याविषयी सुद्धा काही कमेंट होत्या. त्या कमेंटमध्ये असं होतं की यवतमाळ जिल्ह्याला 25% अग्रिमची अधिसूचना काढून सुद्धा जवळपास वैयक्तिक क्लेम केलेला पीक विमा नाही, त्याचबरोबर 25% अग्रिमचा पीक विमा नाही. त्यानंतर बघायचं झालं तर यवतमाळ जिल्ह्याला जे 2023चा पीक विमा उर्वरित राहिलेला होता ते सुद्धा अद्यापही वाटप झालेला नाही. तर असे बरेच प्रश्न शेतकऱ्यांचे होते. तर मित्रांनो, त्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, तुमचा सुद्धा पीक विमा वाटप होणार आहे. परंतु यवतमाळ जिल्ह्याचा सध्या पीक विमा कॅल्क्युलेट झालेला आहे आणि होत आहे, कॅल्क्युलेट होणं चालू आहे. जेव्हा टोटल शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेट होईल, आता काही शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांचा अजूनही पीक विमा कॅल्क्युलेट झालेला नाही. जेव्हा कॅल्क्युलेट होईल यवतमाळ जिल्ह्याचा, तेव्हा यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा वाटप होणार आहे. तर मित्रांनो, इतर जिल्ह्याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत, ज्याच्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी, त्यानंतर नाशिक, नागपूर, वाशिम या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. तर तिथे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया. सध्या तर हा व्हिडिओला इथेच थांबूया आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.